काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश आणि प्रवक्ते पवन खेरांची पत्रकार परिषद। यावेळेस दोघांना तुर्कीवरील बंदी बहिष्कारासंदर्भात प्रश्न विचारला असता दोन्ही नेत्यांनी माईक एकमेकांकडे सरकवल्यानं भाजपकडून काँग्रेसवर टीका। केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून अमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्टसह वेगवेगळ्या ई-कॉमर्स कंपन्यांना नोटिसा। प्लॅटफॉर्मवरून पाकिस्तानी ध्वज आणि या ध्वजाचे चित्र असलेली उत्पादनं काढून टाकण्याचे निर्देश। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत मोठी वाढ। यांच्या ताफ्यात बुलेट प्रूफ कारचा समावेश। भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा कार्यक्रम मधारपूर आंबेडकर वसतिगृहाऐवजी सकाळी 11 वाजता नगर भवन दरभंगामधील टाउन हॉलमध्ये होणार। कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनाची परवानगी। बलुचिस्तानमधील पंजीपूर येथील लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये 14 पाकिस्तानी लष्करी सैनिक ठार। BLA कडून व्हिडिओ शेअर। भारताची संरक्षण प्रणाली आणखी एका तंत्रज्ञानानं सुसज्ज। ओडिशामध्ये नवीन मायक्रो अँटी ड्रोन सिस्टम भरगवस्त्राची चाचणी। ऑपरेशन सिंधूरचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश केला जाणार। राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरव यांची माहिती। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत हालचालींना वेग। येत्या काही दिवसांमध्ये महत्त्वाच्या पदांमध्ये फेरबदल होणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांना सूचना। अखंड राष्ट्रवादीबाबत माध्यमांमधून सुरू असलेल्या चर्चांकडे दुर्लक्ष करा आणि पक्षाच्या कामकाजाकडे लक्ष द्या, जयंत पाटलांचे निर्देश। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आपल्याला आनंदच होईल, खासदार बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया। अंतिम निर्णय शरद पवार आणि सुप्रिया सुळे घेतील, सोनवणेंचं वक्तव्य। अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा। तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या।